आज आहे शनिवार, अमोहाला आज स्कूल आहे. तर तिच्या टिफिनसाठी मी एक पदार्थ करते, तो तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असे वेगवेगळे टिफिनमध्ये पदार्थ करून द्या, जेणेकरून मुलांनाही मजा येईल ते खाण्यासाठी आणि त्यांच्या शरीरासाठीही चांगले असतील. त्याच्यामुळे चला तर आपण मी साहित्य काढून घेतले आहे, तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घेतले आणि काय पदार्थ करणार आहे तो पण सांगते. तर इथे मी करते बटाट्याचे कटलेट करते. छोटेसे अमोहाला खूप आवडतात. तुम्ही हवा तो शेप देऊ शकता कटलेटला. मी हार्ट शेप देणार आहे कारण अमोहाला हार्ट शेप खूप आवडतो. तर इथे मी एक उकडून बटाटा घेतला आहे. थोडेसे मूठभर पोहे घेतलेत, भिजवून घेतलेले आहेत, भिजत ठेवले होते, भिजवून घेतलेले आहेत. आणि आता इथे घेतली मी कोथिंबीर चिरून घेतली बारीक, कढीपत्ता घेतला आहे, लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे. त्यानंतर इथे मीठ घेतलं आहे, हिंग घेतलं आहे, हा चाट मसाला आहे थोडासाच घेतला आहे. त्यानंतर हे धने जिरे पूड आहे, हळद आहे आणि इथे थोडासा रवा घेतला आहे. तुम्ही रवा कटलेट असे घोळून फ्राय करण्यासाठी वापरू शकता. मी डायरेक्टली ह्याच्यात टाकणार आहे जेणेकरून ते आतून पण क्रिस्पी होतील. तिखट होण्यासाठी काही घेतलेलं नाही आहे कारण अमोहाला तिखट काही चालत नाही. मिरची टाकावी तर तिला मिरचीची ॲलर्जी असल्यामुळे तिला मी मिरची कोणत्याच पदार्थात टाकत नाही. इवन डाळीतही आपण मिरचीची जी फोडणी देतो ती मी करून तिला देत नाही कारण तिला मिरचीची खूप ॲलर्जी आहे. आणि मसाला तर ह्याच्यात जाणार नाही, त्याच्यामुळे मी तिला तिखटाचं असं काही देत नाही. हे जे आलं लसूण आहे त्याच्याने थोडंसं तिखटाचा प्रमाण थोडंसं हलकंसं होतं आणि मुलांना नाहीतरी तिखट द्यायचंच नसतं. त्यांना पचण्यासाठी एवढं काही शरीराला तेवढा सपोर्ट होत नाही कारण तिखट ह्याच्याने आपल्याला जळजळू शकतं. जर मोठ्या माणसांना जळजळतं तर ते लहान मुलांनाही होऊ शकतं. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते, हे जे बटाटा घेतला आहे ना, या बटाट्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही नुसता रोज एक डेलीचा सकाळच्या नाश्त्यासाठी एक बटाटा उकडून जरी दिलात मुलांना तरी त्यांच्या हेल्थसाठी आणि मेंदूसाठी त्यांच्या खूप चांगलं आहे. पोहे पण त्यांच्या शरीरासाठी खूप हेल्दी फूड आहे. त्याच्यानंतर जे लसूण घेतलं आपण, लसूणही मुलांच्या शरीरासाठी चांगला असतो. प्रत्येक गोष्टी तुम्ही खिचडी बनवा, काही डाळ भात बनवा, लसणाचं प्रमाण जरा बऱ्यापैकी ठेवा कारण मुलांना लसणाचा खूप फायदा होतो. सर्दी वगैरे जे व्हायरल इन्फेक्शन्स होतात ते लसणामुळे होत नाही. त्याच्यानंतर आलं घेतलं आहे. आल्यामुळे पण खोकला किंवा घसा दुखतो मुलांचा, त्या गोष्टींमुळे फायदा होतो. इथे मी घेतलेलं आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कोथिंबीरचं प्रमाण प्रत्येक गोष्टीत जास्त ठेवा कारण कोथिंबीरीमुळे रक्तात वाढ होते. त्याच्यामुळे मुलांमध्ये सहसा रक्ताची कमतरता जाणवते. लहान मुलांचंच असं नाही पण मोठ्यांसाठी पण कोथिंबीर खूप उपयोगी आहे कारण कोथिंबीरीमुळे रक्ताचं प्रमाण वाढतं. हल्ली आपल्या इथे जास्त करून हिमोग्लोबिनची कमतरता सांगतात डॉक्टर लोक. तर बाहेरचे औषधं खाण्यापेक्षा आपल्या घरातल्या जेवणाच्या पदार्थांमध्येच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वापरू शकता जेणेकरून आपल्या शरीरासाठी चांगला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे ही कोथिंबीर आहे त्याचा खूप आपल्याला फायदा होतो. कढीपत्ताही तुम्हाला माहितीच आहे, तोही शरीरासाठी चांगला असतो म्हणून मी थोडासा चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे हिंग घेतले. हिंग कशासाठी घेतले? पोहे आणि बटाटा ह्याच्याने ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. पोह्यांनी जास्त करून ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. बटाट्यानेही गॅस होण्याची शक्यता असते. पचन होण्यासाठी जरासं प्रॉब्लेम होऊ शकतो लहान मुलांना. त्यासाठी हिंग घेतले मी स्टेबल करण्यासाठी. हिंगाने आपल्याला काही त्रास नाही होणार ह्याच्यामध्ये मुलांना. चाट मसाला चवीसाठी घेतलेला आहे. धने जिरे पावडर ही चवीसाठी आणि हे मी रवा तुम्हाला मगाशी सांगितलंच थोडं क्रिस्पी होण्यासाठी कारण मुलांना क्रिस्पी पदार्थ जरा जास्त आवडतात. चला तर मग आपण कृतीकडे वळूया. बटाटा शिजलेला आहे, तो मी स्मॅच करून घेते. मी बटाटा आणि पोहे एकदम स्मॅच करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे आपले मसाले जे घेतलेले आहेत ते टाकून घेऊया. तर इथे मी मीठ घेतलेलं आहे, मीठ घालते मी. त्यानंतर ही हळद,
हिंग घालते, त्यानंतर धने जिरेपूड आणि चाट मसाला, आणि हा रवा पण मी आत्ताच घालून देते. हे पण चांगलं मिक्स करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आपण हा कढीपत्ता, लसूण, आलं आणि हे कोथिंबीर, आता हे सगळं आपण मिक्स करून ह्याचे कटलेट बनवून घेऊया. हा गोळा बऱ्यापैकी आपला झालेला आहे डो बनवून. आता ह्याचे आपण थोडासा तेलाचा हात लावूया. थोडासा, जास्त नाही लावत आहे मी, थोडा हाताला चिकट लागू नये म्हणून. आता ह्याचे आपण कटलेट बनवून घेऊया. अशा प्रकारे आपण छानपैकी मुलांच्या डब्यासाठी असे पदार्थ बनवू शकतो. मुलांसाठी हेल्दी आणि खाण्यासाठीही छान लागतात. तर ह्याला मी हार्टचा शेप काढून घेते, तुम्ही हवा तो शेप देऊ शकता. बघू शकताय बऱ्यापैकी हार्टचा शेप आलेला आहे. आता आपण हे सगळे बनवून घेऊन तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊया. छोटे छोटेच बनवायचे म्हणजे मुलांनाही थोडे खाण्यासाठी एकदम क्यूट वाटतात. चला तर मग मी आता हे पूर्ण सगळे बनवून घेते. बघू शकताय आपले अशा प्रकारे सगळे कटलेट बनवून झालेले हार्ट शेपमध्ये. आता मी हे थोडे सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते जरा 10-1 मिनटं, मग आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. तेल आता आपलं इथे तापलेलं आहे. आपण स्लो गॅस करूया आणि ह्याच्यात एक एक आपले जे आहेत ते सोडूया. हे सगळे आता घालून झालेले आहेत माझे. आता याला चांगलं फ्राय होऊ द्या, क्रिस्पी असं ब्राउनिश करायचं आपल्याला. बघू शकताय कसे फ्राय झाले, छान एकदम क्यूट दिसत आहेत माझ्या आमोहासारखे. किती छानपणे फ्राय झालेले आहेत. आता दुसरी साईड फ्राय होते. हे आपले कटलेट फ्राय करून झालेले आहेत. आता आम्ही आमोहाचा टिफिन भरते. हा डबा मी नेऊन आमोहाला देते. आमोहा, हा घे तुझा टिफिन. तुम्ही काय बनवले टिफिनमध्ये? सरप्राईज आहे तुझ्यासाठी. स्कूलमध्ये जाऊन ओपन कर टिफिन आणि मला घरी आल्यावर सांग हा काय कसं झालंय ते. ओके, हां. बाय.